भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार मिहिर कोटेचा आणि माजी खासदार मनोज कोटक आज मुलुंड पोलीस ठाण्यात बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या तक्रारीसाठी पोहोचले। या तक्रारीत 28 जणांचा समावेश असून ज्यामध्ये फक्त आधार कार्ड डॉक्युमेंट म्हणून जोडण्यात आले आहे आणि इतर कुठलाही पुरावा जन्म प्रमाणपत्रात नसल्याचं आढळलं। मुलुंड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना लेखी पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे की डॉक्युमेंट संदर्भात त्रुटी असलेल्या व्यक्तींना तात्काळ बांगलादेश पाठवले जावे। संपूर्ण तपासात सुमारे 1000 पुरावे आढळले आहेत, ज्यात बांगलादेशी तसेच इतर लोकांना बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचं नमूद आहे। मुंबई महानगरपालिकेने 48 तासाच्या आत महानगरपालिकेने गुन्हा दाखल केला पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी किरीट सोमय्या यांनी दिली। एकंदर मुंबई महापालिकेने वर्ष 2024-2025 मध्ये 1000 बांगलादेशींना ज्यांच्याकडे इथलं एक पण कागदपत्र पुरावा नाही यांना NOC दिली आहे। त्यांचा जन्म इथे झाला आहे, त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचं त्यांनी तहसीलदारांना कळवलं आहे। आज माझे सहकारी मिहिर कोटेचा, मनोज कोटक, नील सोमय्या, प्रकाश गंगाधरे, समिता कांबळे आम्ही सगळं मुलुंड पोलीस स्टेशनला लेखी तक्रार नोंदवली आहे। त्यात 28 असे मजबूत केसेस पुरावा म्हणून शाळेचा दाखला दिला, एकदम ब्लॅक 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 काही वाचता येत नाही, रेशन कार्ड दिलं काही वाचता येत नाही। यांना ताबडतोब अटक करावी आणि त्यांना बांगलादेशला परत पाठवा अशी आम्ही तक्रार केली आहे। तहसीलदारकडे पण हे 28 पुरावे दिलेले आहेत। हे 28चा नमुना आहे, एकंदर 1000 आहे। पोलीस कमिशनर, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही वॉर्निंग दिली आहे, 48 तासाच्या आत गुन्हा दाखल व्हायला हवा। सगळ्यात भयंकर भ्रष्ट स्थिती मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागाची आहे। सरळ सरळ 10 ते 25 हजार रुपये घेऊन ते NOC देत आहेत। महापालिका आयुक्तांना मी हात जोडून विनंती केली आहे। 3 अधिकारी बडतर्फ झाले आहेत, दुसरे 2 बडतर्फ होण्याच्या मार्गावर आहेत। ह्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई करायला हवी अशी आमची मागणी आहे। एका बाजूला हे बांगलादेशी, दुसऱ्या बाजूला त्यांचे एजंट, तिसऱ्या बाजूला त्यांचे वकील आणि चौथे सरकारी कर्मचारी, सगळ्यांची चौकशी होणार। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।